संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कारंदवाड येथील सर्वोदय सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अखेर बिनविरोध करण्यात पैलवान पृथ्वीराज पवार यांना यश आले आहे। या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या गटाने माघार घेतल्याने पैलवान पृथ्वीराज पवार यांचे पॅनल बिनविरोध विजयी झालं। कारंदवाड येथील सर्वोदय सहकारी साखर कारखान्याचे 16,000 सभासद आहेत। या निवडणुकीला अनेकांनी गालबोट लावण्याचे आणि अडथळा निर्माण करण्याचे काम केले, मात्र जागरूक सभासदांच्या साथीने त्यांचे मनसुबे पृथ्वीराज पवार यांच्या गटाने उधळून लावीत आज निवडणूक बिनविरोध होताच सर्वोदयच्या सभासद आणि संचालकांनी तसेच हितचिंतकांनी सांगलीतील मारुती चौकात एकच जल्लोष केला। यावेळी अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांना गुलाल लावून आनंदोत्सवही साजरा करण्यात आला। यानंतर बोलताना पृथ्वीराज पवार यांनी जयंत पाटील गटाचे मनसुबे सभासदांनी उधळल्याची प्रतिक्रिया दिली। तर सर्वोदयची निवडणूक लागायलाच पाहिजे होती, म्हणजे अनेकांना त्यांची जागा कळाली असती, मात्र आता कारखाना युवा पिढीच्या हाती सभासदांनी सोपवल्याची प्रतिक्रिया माजी आमदार पैलवान संभाजी पवार यांनी दिली। आज सर्वोदय कारखान्याची इलेक्शन 20 पैकी 20 सीटा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। त्याबद्दल प्रथम मी 16,000 सभासद, सर्व हितचिंतक, शेतकरी वर्ग यांचे आभार मानतो, कारण त्या सर्वांनी आमच्यावर विश्वास दाखवून एकमुखी आम्हाला पाठिंबा दिला आणि आमच्या ह्या पॅनलला कोणताही विरोध न करता 16,000 सभासदांनी एकमुखी हे पॅनल निवडून येण्यासाठी मदत केली। ज्यावेळेला सर्वोदय कारखान्याच्या ह्या इलेक्शन सुरुवात झाली त्यावेळेला विरोधी गटाकडून, म्हणजे विशेषतः जयंत पाटील गटाकडून आता अटीतटीचे प्रयत्न झाले। वेळोवेळी आम्हाला केसेस घालून अडवण्याचा प्रयत्न झाला, पण ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आपली डाळ कुठंच शिजत नाही आणि सभासद वर्ग हा पूर्णपणे आपलं सभासदत्व आणि आपले हक्क अबाधित राहिले पाहिजेत ह्या भूमिकेचा आहे, तेव्हा जयंत पाटील गटाच्या लोकांनी सपशेल माघार घेतली आणि आपलं हे पॅनल निवडून आलं। येणाऱ्या काळामध्ये सर्वोदय कारखाना 16, 17, 18चा जो सीझन आहे तो यशस्वीपणे घेण्याची तयारी सुरुवात करत आहोत आम्ही सर्वजण, आणि सभासदांच्या या विश्वासाला पात्र ठरण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू। नाव बदलण्याचा प्रयत्न केला।